नमस्कार. स्वामी संगीता विलॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते. बघा, आपण जरी आज हाऊसवाईफ असलो, आज आपण घरी राहत असलो, तरी आपण स्वतःला कमी समजायचं नाही. कारण आपल्यामध्ये खूप क्षमता आहेत. फक्त आपल्याला त्याला परिश्रमाची जोड देण्याची गरज आहे. जर आपण परिश्रम केला, रोज सराव करत राहिला, तर आपल्याला त्या क्षमता ज्या आहेत त्या विकसित होतील आणि आपल्याला जे मुख्य ध्येय आहे, आपलं जे गोल आहे, जे आपल्याला एक्झाम म्हणजे एक्झाम आपण कोणती तरी एक्झाम टार्गेट केलेलं असेल, ते एक्झाम आपल्याला म्हणजे ते व्यवस्थित करून आपल्याला पद मिळवायचे आहे. तर त्यासाठीच आपल्याला सराव आणि परिश्रम गरजेचं आहे आणि ते आपण करायला पाहिजे. करू शकता तुम्ही पण. तर मला काही प्रश्न होते आधीच्या व्हिडिओमध्ये, की मराठी इंग्रजीसाठी काय करावे प्लीज TCS पॅटर्ननुसार. म्हणजे जे अंगणवाडी मुख्य सेविकेचं आपण अभ्यासासाठी काही 1-2 व्हिडिओ तयार केलेले आहेत, म्हणजे ज्यामध्ये आपण फक्त चर्चा केलेली आहे. तर त्या संदर्भातच ह्या म्हणजे कमेंट होतं. तर बघा, मराठी इंग्रजीसाठी जे सरळ सेवेचे TCSचे आधी एक्झाम झालेल्या 2022, 23, 24चे जे पेपर आहेत, त्यामधील तुम्ही मराठी आणि इंग्रजीचे जे प्रश्न आहेत ते ते जास्तीत जास्त सराव करा. त्यामुळे तुम्हाला ते समजूनच जाईल की अभ्यास नेमकं कसं करायचं, काय करायचे. आणि पुस्तक कोणती वापराल, तर कोणती पण एक पुस्तक वापरा. इंग्रजीसाठी तर ज्यांचं म्हणजे मराठी मीडियम वगैरेमधून म्हणजे शिक्षण झालेलं असं, त्यांच्यासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं सगळ्यात बेस्ट आहे. तसं दुसरं पण आहे, वसीम शेख सर वगैरे. पण तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचंच घ्या. आणि ज्यांचं सायन्स वगैरे झालेलं आहे ते दुसरे घेतलं तरी चालू शकते. तर बघा, आणि मराठीसाठी मोरा वाडंबे सरांचं सगळ्यात म्हणजे चांगलं आहे. आणि जर MPSCचे म्हणजे PYQ वगैरे जर ह्या करायच्या असेल आणि नोट्स स्वरूपामध्ये असे पुस्तक पाहिजे असेल, तर भगीरथ प्रकाशनची सुद्धा आहे. पण एवढ्या पुस्तकं म्हणजे कसं ज्यांना कंटिन्यू म्हणजे अभ्यास आधीपासून आहे त्यांनी ह्या गोष्टी घेतलं तर ठीक आहे. पण आता जर नव्याने सुरू करणाऱ्या असतील, जर ज्या म्हणजे ताई लोक नव्याने सुरुवात करणाऱ्या असतील, तर त्यांनी असं म्हणजे एकदम पुस्तक घेऊन करणे बरोबर नाही. तर ते एक मोठं म्हणजे प्राईम पब्लिकेशनचे एक आहे, त्यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन, त्यामध्ये सर्व मराठी इंग्रजी सगळं संपूर्ण सिलेबस त्यामध्ये तिथं कवर केलेला आहे. आणि त्यानंतरचं मला प्रश्न होतं की अंगणवाडी मुख्य सेविकेच्या जागा कशा आणि किती निघत असतात. तर अंगणवाडी मुख्य सेविकेच्या जागा जशा म्हणजे रिक्त होतात, त्यानुसार दर 2 वर्षांनी तरी त्या जागा भरल्या जात असत्या. कधी ते म्हणजे राखीव क्षेत्र, आदिवासी राखीव क्षेत्र असतो जो पेशा म्हणतात, तिथून निघतात. कधी म्हणजे ग्रामीण अंगणवाडी मुख्य सेविकाचं. आणि आता आपलं ते ICDS मुख्य आयुक्तांच्या म्हणजे महानगरपालिकेच्या आपण ज्या भरलेल्या त्या शहरी भागासाठीच्या आहेत, त्या तिथल्या जागा आहेत. तरी 2025ला सुद्धा 500 पदाची सरळ सेवा भरती होणार आहे असं म्हणजे ऐकण्यात आलेलं आहे. तर ते होऊ शकते, कारण 1 वर्षापासून आधीचीच ते चर्चा आहे, त्यामुळे होईल. त्यामुळे हा जो अंगणवाडी मुख्य सेविकेचा तुम्ही आता अभ्यास सुरू केलेला आहे, तो अजिबात वाया जाणार नाही. असं कंटिन्यू अभ्यास सुरू ठेवा, कारण 2025ला सुद्धा सरळ सेवेच्या खूप एक्झाम होणार आहेत. आणि कसं आता नवीन GR आलेला आहे की सरळ सेवेच्या ज्या एक्झाम आहेत त्या MPSCने घ्यावा. तर त्या MPSCद्वारे केव्हा घेतल्या जाणार, 2026 नंतर, म्हणजे 2025 नंतर, म्हणजे जानेवारी 2026 नंतर, म्हणजे 26पासून तो GR लागू होणार आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या ज्या सरळ सेवेचे एक्झाम आहेत, तर त्या सगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम TCS किंवा IBPS या म्हणजे आता ज्या म्हणजे ज्यांच्याकडून एक्झाम घेतल्या जातात त्यांच्याकडूनच त्या एक्झाम घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे हा जो आता तुम्ही सध्या अभ्यास करत आहात, तो अभ्यास तुम्हाला उपयोगी ठरणार आहे, कारण 1 वर्षामध्ये खूप एक्झाम होतील. आणि त्यानंतरचा प्रश्न होता की अंगणवाडी मुख्य सेविकेची कामे कशी असतात, त्याबद्दल थोडंसं सांगा. तर अंगणवाडी मुख्य सेविकेचे कामं काय असते, तर बघा, खालून जर बघितलं तर सर्वात शेवटी कोण असते, मदतनीस. नंतर असते अंगणवाडी मुख्य सेविका, आणि त्यांच्यानंतरचे पद असते अंगणवाडी. नाही, पहिलं असते मदतनीस, दुसरं अंगणवाडी सेविका, आणि तिसरं पद असते अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका. पर्यवेक्षिका म्हणजे एक विशिष्ट परिक्षेत्र दिलेला जातो. म्हणजे त्यामध्ये 25 अंगणवाड्या त्यांच्याकडे असतात, आणि त्यांचं काम काय असते, तर त्या अंगणवाड्यांवर देखरेख ठेवणे. देखरेख ठेवणे म्हणजे कसं,
तर जे अंगणवाडी सेविका असते तिला म्हणजे त्यांचं प्रशिक्षण आयोजित करणे, त्यांना मार्गदर्शन करणे व त्यामध्ये त्यांचे ते रेकॉर्ड वगैरे असतात ते सगळं चेक करणे व दर महिन्याला एका अंगणवाडीला दर महिन्याला भेट देणे, त्या बघणे की म्हणजे कशा पद्धतीनं ह्या आहे आणि मुलांच्या ॲक्टिव्हिटीजसाठी म्हणजे कसा आराखडा असायला पाहिजे, म्हणजे कशा पद्धतीनं मुलांना शिकवायला पाहिजे, हे संपूर्ण मार्गदर्शन करण्याचे काम अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षिकेचे असते. आणि जर काही अंगणवाड्यांबद्दल काही तक्रारी वगैरे असतील तर त्या महिला बालविकास अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे कामसुद्धा अंगणवाडी पर्यवेक्षिका करत असते. अशा पद्धतीनं त्यांचं काम असतात. आणि कसं अजून आठवड्यातून एकदा तरी तिथं निवासी थांबायला पाहिजे असं पण आहे. पण म्हणजे असं निवासी काही थांबत वगैरे नाही. आता कसं झालं, मोबाईल हे ते त्यामुळे मोबाईलवरून सुद्धा खूप साऱ्या गोष्टी अपडेट होत राहतात. तर तेवढं काही म्हणजे जास्त तेवढं राहत नाही. पण अशा पद्धतीनं त्यांचं कामं राहतात. आणि पगार वगैरे पण म्हणजे व्यवस्थित चांगला असतो. बेसिक तरी 50-51 हजारापासून सुरुवात होते पुढे. तर जरी ग्रुप सीचा पद असला तरी म्हणजे सगळं आपला पगार आणि मान वगैरे व्यवस्थित आहे त्या एक्झामसाठी. म्हणजे अशा पद्धतीनं आहे. तर मी सांगितले की अंगणवाडी मुख्य सेविकेचे कामं कसे असतात आणि जागा कशा केव्हा निघाल्या जातात आणि मराठी इंग्रजीसाठी काय करावे ते सुद्धा मी सांगितलं आहे या व्हिडिओमध्ये. आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे कसं, आता एक्झाम केव्हा होईल असं खूप म्हणजे प्रश्न विचारला जात असतो की एक्झाम केव्हा होईल अंगणवाडी मुख्य सेविकेचं. तर आता कसं एक्झाम सुरू आहेत, सरळ सेवेद्वारे एक्झाम सुरू होत आहेत ना, त्या एक्झाम झाले की आपली एक्झामचा पण नंबर लागेल. तर मला तरी म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे की जानेवारीची कंबाईनची एक्झाम आता 5 जानेवारीला आहे. पण काही लोक म्हणजे असं म्हणजे काही नाही तर त्याची मागणी सुरू आहे की कोरोना काळामुळे आता 2024ला जाहिराती आल्या नाही, तर लवकर आल्या नाही, खूप उशीर राहिल्या. त्यामुळे काही लोकांचं वय झालेली आहे, त्यामुळे त्यांना PSI वगैरे पदाला म्हणजे बसता येत नाही. तर त्यामुळे वय वाढवण्यासाठी मागणी सुरू आहे. तर ते कंबाईन ग्रुप बीची एक्झाम पुढे जाईल काय असं सुरू आहे. तर ते काही मला सांगता येत नाही खात्रीशीर. पण जर कधी एक्झाम नाही झाली, जर MPSC कंबाईन ग्रुप बीची एक्झाम जर नाही झाली तर आपली एक्झाम लगेच म्हणजे त्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या होऊ शकते. आणि झाली तरी पण होऊ शकते आणि नाही झाली तरी होऊ शकते. त्यामुळे अभ्यासाला अजिबात येतो थांब. स्वामीने सगळे कपडे टपातले काढून घेतले आणि त्या टपामध्ये बसला आणि मग रडायला लागला, म्हणून मग मध्येच मला व्हिडिओ थांबावं लागलं होतं. तर अशा पद्धतीनं आहे माझं अभ्यासाचं नियोजन, रोजच्यानुसारच आहे. रोज सकाळी उठून अभ्यासात तो झोपला असला तेव्हा मी अभ्यास व्यवस्थित करू शकते. पण आता त्याचे बाबा बाहेर गावी गेलेले आहेत थोडं 4 दिवसासाठी, त्यामुळे तो मला सोडून म्हणजे राहत नाही. तर अशा पद्धतीने ह्या होते. आणि म्हणून मग ते 3-4 दिवस झाले मी व्हिडिओ टाकू शकली नाही, त्यामुळेच. कारण तो सोबत असतो, मग रेकॉर्ड वगैरेला थोडं प्रॉब्लेम होते म्हणून राहिलं होतं. पण असो, आता उद्या येतील तर परवाच्या दिवसपासून वगैरे 1 दिवस आड तरी व्हिडिओ मी काहीतरी महत्त्वपूर्ण माहिती किंवा स्वतःचं अभ्यासाचं नियोजन ह्या गोष्टी मी व्हिडिओला म्हणजे सांगत जाईन ह्या गोष्टी. तर तुम्ही ह्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमच्या ज्या मैत्रिणी किंवा अजून कोणी म्हणजे मित्र वगैरे असतील तर त्यांना म्हणजे असं अभ्यास वगैरे करायचे असेल किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इतरांना पण हा व्हिडिओ आहे म्हणून सांगू शकता. धन्यवाद. इथंच थांबवते हा व्हिडिओ.